सह्याद्रीचा सिंह गर्जतो, सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभुराजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, फुलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी, दारिद्र्याच्या उन्हात शिजला निगळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. मला पावसे साहेब भेटायला आले, त्यांची आणि माझी ती पहिली ओळख महिन्याभरापूर्वीच आमची ओळख मिळाली. मग त्यांनी सांगितलं की आम्ही सरपंच सेवा संघाअंतर्गत आदर्श साहेबांचा सत्कार करतो, त्या कार्यक्रमाला तुम्ही या. मागच्या वर्षी आलका कुबल आल्या होत्या, असे त्यांनी फोटोही दाखवले. पण हरकत नाही, मी पण येतो, मी रिकामाच होतो या महिन्यात, त्यामुळे म्हणलं मी पण येतो कार्यक्रमाला. म्हणून मी आज या कार्यक्रमाला इथं आलोय. मंचावर उपस्थित माननीय श्री दादासाहेब पावसे, त्यांचे वडील यादवराव पावसे, रोहित पवार, एकनाथराव भाकरे, प्रवीण कुमार कडाळे, अमोल शेवाळे, वंदनाताई पोटे, राजेंद्र गिरी, खोड साहेब, देहंगी साहेब, कदम साहेब, केशव राठोड साहेब, संतोष मस्के, सुयोग चौगुले, बापूसाहेब गायकवाड, राजेंद्र खेडकर, संजय काळे, प्रसाद शिंदे, सचिन पालवे, दिनेश उघडे, या सर्वांना, मंचावरील इतर सर्वांना आणि समोर बसलेल्या सर्व सरपंचांना नमस्कार. झालं याचं काम? बरं, हात खाली. मी आज मनोगत व्यक्त करायला आलो, त्याचं कारण असं की सरपंचांशी बोलावं असं माझ्या फार मनात आहे. आणि मागे एकदा मी IBN लोकमतच्या कार्यक्रमात गेलो, पण मला पूरक असं बोलता आलं नाही तिथे, कारण तिथे मान्यवर मंडळी खूप होती आणि बोलणारी मंडळी खूप होती. तर आज मला असं वाटतं की आपल्याकडे पुरेसा वेळ आहे ना, आपल्याला बोलता येईल, ऐकता येईल. सगळ्यांची तयारी आहे का? मोबाईल सायलेंटवर ठेवलेले आहेत का? हा. परवाच आपण महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी केली. ज्योतिबा फुले असं म्हणतात, एका विद्येने किती अनर्थ केले याविषयी त्यांनी शेतकऱ्यांच्या आसूडमधून पहिली गोष्ट लिहिलेली आहे. मला असं वाटतं की सरपंच हा कुठल्याही गावाचा बाप असला पाहिजे, त्याने पित्याप्रमाणे गाव सांभाळलं पाहिजे, तर गावाची सुस्थिती होऊ शकते, नाही तर गावाचं वाटोळ होतं. एवढं मी स्पष्टपणे सांगतो. आता गोष्ट कुठून सुरू होते? विचारांपासून सुरू होते. मगाशी मला सौंदळा गावचे सरपंच आले होते, आहेत खूप हातवर करा बसावं. यांनी गावात एक ठराव केला की शिवीगाळ केली तर 500 रुपये दंड. ज्या सरपंचाच्या हातात आहे त्या सर्व सरपंचांना एक विनंती आहे की गावात असा ठराव करा, शिवीगाळ केली तर 500चा 1000ही करा, 1000ही लोकांना परवडते जातात. पण ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं.
सगळ्यात पहिलं मी विचार असं म्हणतो. सरपंचाने काय करायचं तर विचार करायचा. सगळ्या गावाने गावातला ज्ञानी माणूस निवडून देणं आज हे प्रत्येक गावाचं काम आहे. जातीवाद इतका वाढलेला आहे सगळ्या जातींमध्ये आणि सगळ्या जाती धर्मांमध्ये. तेवढेच वाईट लोक आहेत, तेवढेच चांगले लोक आहेत. पण आपल्या जातीतल्या वाईट लोकांची यादी करा म्हणलं कोणी करेल का? नाही. तर जातीयवादाच्या पलीकडे जाऊन गावासाठी काम करणारा आपण जो निवडून दिलेला प्रमुख आहे, इथे मुख्यमंत्री म्हणले गावच्या मुख्यमंत्र्याला असं, तर तो मुख्यमंत्री ज्ञानी असला पाहिजे एवढा साधा विचार सगळ्यात आधी गावकऱ्यांनी केला पाहिजे. म्हणजे मग आपली सूत्र आपण योग्य माणसाच्या हातात दिली. विचार माणसाला घडवत असतो किंवा बिघडवत असतो. त्याचं उदाहरण देताना मी सांगत असतो, एका गावात 2 कार्यक्रम ठरले एकाच दिवशी. एक लावणीचा कार्यक्रम ठरला आणि एक कीर्तनाचा कार्यक्रम ठरला. 2 मित्र होते, एक टिळ्यावाला होता, एक बिनटिळ्यावाला होता. आता टिळ्यावाला प्रत्येक जण धार्मिक असतो यावर माझा विश्वास नाही, याबद्दल मला माफ करा. तर ते दोघं मित्रांमध्ये चर्चा सुरू झाली. टिळ्यावाला म्हणला चल कीर्तनाला जाऊ, बिनटिळ्यावाला म्हणला नको, म्हणला लावणी काय नेहमी येते काय गावात, लावणी जाऊ. दोघात वादविवाद झाले. टिळ्यावाला कीर्तनाला गेला, बिनटिळ्यावाला लावणीला गेला. विचार कशी गंमत करतो पहा. कीर्तनाला बसलेला थोड्या वेळाने महाराज आउट फोकस दिसायला लागला. त्याला वाटलं कोणती लावणी चालली असेल, काढाला तिथला आनंदबाई काय नाचत असा. त्याला महाराजाच्या जागी बाईच दिसायला लागली, नाचायला लागली. आणि हा जो लावणीला बसला होता त्याला ती बाई थोड्या वेळाने आउट फोकस दिसायला लागली. त्याला वाटलं महाराज काय सांगत असेल, आपण काय बेकार नाद लावून घेतलाय, बसलो असतो 4 चांगली शब्द आपल्या कानावर पडले असते. विचार माणसाला घडवतो किंवा बिघडवतो. त्याच्यामुळे सरपंचांनी सगळ्यात पहिलं विचार चांगला ठेवणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. हे गाव माझं आहे, हे गाव माझं मूल आहे, हे तुमच्या कारकिर्दीमध्ये लक्षात ठेवा. मी तुम्हाला नंतर उदाहरणही सांगेन. दुसरं महत्वाचं गावातलं झालेलं घोळ म्हणजे आळस. प्रचंड आळस वाढलेला आहे. त्याचं कारण काय झालेलं आहे? विज्ञानाने झालं तू बोल, सगळ्याला बोलायला बर असं त्यांच्याकडे बघितलंही नाही. नंतर त्या नवरा बायकोला विचारलं तू का भांडलीस, असं असं बाय असं असं बर 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 तू का भांडला, हिला सगळं दिलं तरी बर बर बर. आता राहायचंय का तुम्हाला एकमेकाबरोबर? हा म्हणजे इतकं काही ते हे करीत नाही, तसं स्वभाव बरा आहे त्यांचा. तुला राहायचंय इथं बरं नाही, तिचं प्रेम आहे माझ्यावर नाही असं नाही, पण म्हणजे कधी कधी काय होतं असा निघाला होतो आणि मग बर मिटलं का? हा जो ओरडत होता त्याला बर सगळ्यांसाठी चहा घेऊन ये जा, माझी तांबूक मळायचा आता आम्ही चहा. प्रत्येक सरपंचाने आपापल्या पद्धतीने डोकं वापरलं पाहिजे. हा कंटा गावात गरम झालेले डोके हे कशामुळे तर क्षणिक गरम होतात. ती काही कायमस्वरूपी गरम नसतं. गावात तुम्ही जर बघितलं संध्याकाळचे निवांत असतात, सकाळचे निवांत असतात. भांडणं झाले तर त्या माणसांना जवळ बोलवा, त्यांच्या भांडणाचं कारण समजून घ्या, आपण मध्यस्थी व्हा. आपण लहान व्हायला हरकत नाही. सरपंचांनी अत्यंत फ्लेक्झिबल असलं पाहिजे, लवचिक असलं पाहिजे. गावातल्या कुठल्याही गोष्टी माणसांचा त्याला अभ्यास पाहिजे. आता जसं त्या निवेदकांनी सांगितलं त्या उत्तम कांबळेंच्या कवितेमधलं की नाव हृदयावर असलं तर ते पुसलं जाणार नाही. सरपंचाचं नाव हृदयावर कोरलं गेलं पाहिजे गावच्या, तर तो सरपंच यशस्वी आहे. आता 5वा मुद्दा आहे अज्ञानाचा. ज्ञान नसणं ही गोष्ट माणसांना फार बेजार करत असते. सरपंचांनी सगळ्यात आधी ज्ञानी होणं खूप गरजेचं आहे. सरपंचाचं ज्ञान वाढलं, गावचं ज्ञान वाढलं. सरपंच वागणुकीला चांगला आहे, गाव वागणुकीला चांगला आहे. जसा राजा तशी प्रजा. अज्ञान कशामुळे? आता कसं होतं की ज्यांना समजून सांगता येतं त्यांना सांगतं, ज्यांना येत नाही त्यांचं काय करायचं?
मी ती गावात फुटबॉल मॅच ठरली आणि एकाकडे 2 पास होते. ते मित्राला म्हणला चल फुटबॉल मॅचला जाऊ. ते म्हणला मला नाही कळत काय त्या खेळातला. चल म्हणला मी सांगतो तुला, चहा पाजी तो भजे खाऊ घालतो म्हणला, चल टाइमपास आहे. ते म्हणलं चला चहा भजे तर फुकट निघायला लागली, जाऊ आपण. आपल्याला काय काय काम आहे. दोघं जण गेले मॅचला. मॅच सुरू व्हायला वेळ होता. मग तो आज्ञाने म्हणला हा सांग कसा असतो हा खेळ. तो सोपा असतो. हे बघ या मैदानात 2 साईडला जी 2 चौकोन दिसत आहेत त्याला गोल म्हणतात. हे मग तुम्ही काय पागल आहे का, चौकोनाला कसं काय गोल म्हणते. तसं नाही म्हणतो, त्या पायाने जर कोणी बॉल मारला तर गोल होतो. म्हणलं आम्ही काय गांजा पितो काय. बॉल आधीच गोल असतो, त्याच्यात मारल्याने कसा गोल होईल. आता जर तुमच्याशी असा माणूसच जर तांठा घालायला लागला तर तुम्ही बोलणार काय आणि तुम्ही वाद काय. मुळात तुम्ही ज्ञानी असणं गरजेचं आहे. गावातलं अज्ञान दूर करा. प्रत्येक गोष्ट जर तुम्ही पारदर्शी ठेवली तर सगळ्याचं नॉलेज वाढेल ना, सगळ्याला ज्ञान वाढेल. आणि पहा आज आपण या भूमिकेत आहोत. आज आपल्याला मी त्यांना विचारलं खरं आहे का सोनं. हो म्हणले 50 तोळे, 50 लाखाचा माणूस आहे. पण कसं असतं आज तुम्ही या भूमिकेत आहात, उद्याची भूमिका निसर्ग ठरवेल. आपल्या कर्मावरती निसर्ग ठरवतात अशी आपली संस्कृती धार्मिक परंपरा सांगते. तर आपल्यामधलं अज्ञान दूर करणं आणि त्याबरोबर सकळ लोकांना शहाणं करून सोडणं ही महत्वाची गोष्ट आहे. ज्याला गावात त्याला एखाद्याला माहीत नाही तर त्याच्यावर हसायचं आणि त्याला तुच्छ म्हणायचं काय काम आहे. काल आपल्या महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली जाईल असा प्रसंग त्या सिंहगडावर घडला. तुम्ही तरी ती क्लिप टाकली. जिथे आपण एवढं मोठं इतिहास रचला तिथे त्या फॉरेनरला कोणतरी शिव्या द्यायला आपले 4-5 पोट्टे होते रिकामे आणि त्याला शिवी शिकवत होते. ते सौंदळा गावचे असते तर हाना ते पोरं दिसले की हाना. मी त्या न्यूझीलंडवाला म्हणला मी नाही येत पुन्हा इथं. ते जातो जातो बोलून गेला. तर काय करायचं आपण आपल्या गावामधल्या लोकांना ज्ञानी करून सोडायचं. आता हे 5 मुद्दे मी तुम्हाला सांगितले. 6वा मुद्दा आहे वृत्ती. गावातली वृत्ती चांगली पाहिजे. एखाद्याचं वाईट होतंय ह्याच्यामुळे आनंद होणारे लोक वाढत चालले जातात. वाईट झालं ही काय वृत्ती आहे. त्याचं चांगलं झालं याचा मला आनंदच झाला पाहिजे. एखाद्याची प्रगती झाली मी त्यामध्ये खुश झालो पाहिजे. अरे फेटेवाला कवा संपितो जॉब ह्याचा येईल त्या माणसाला चढवी चालला. सगळं कार्यक्रमात दृकश्राव्य कार्यक्रम आहे हा. आता पुन्हा बांधू नका, मागं नेऊन बांधा इकडे साईडला विनंती करतो. नाही तर लोक तुमच्याकडे पाहतील माझ्याकडे कोणी पाहणार नाही. ते म्हणतील की बावळं बोलत होतं की मस्त फेट्याचा कार्यक्रम आहे असं होईल. म्हणून बाकी काय. हा तर इतरांच्या वाईटाने आपल्याला आनंद होणं ही वृत्ती भयानक आहे. गावात तुम्ही सप्ते करता, त्यासाठी पैसे जमवता, पैसे घालता, त्यामध्ये त्यापेक्षा ह्या वृत्तीला आपण कसं घालवू शकतो याविषयी गावानेच विचार मंथन करणं गरजेचं आहे. गावानेच स्वतःशी स्वतःला बोलणं गरजेचं आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे परंपरा आणि संस्कृती. अत्याधुनिकता आली, यंत्र खूप वाढायला लागले. त्या यंत्रांमुळे आपले सणवार सगळे पहा शेती मातीशी निगडीत आहे. आपला खरीपाचा हंगाम झाला की दसरा येतोय, रबीचा हंगाम झाला की आखाजी अक्षय तृतीया येते. सगळ्या सणावारांना तुम्ही बघितलं तर आपल्या संस्कृतीची आणि परंपरेची जोड आहे. आता त्या सणावारांचा बाजार होत चाललाय असं तुम्हाला नाही का वाटत. धांग 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 किंवा म्युझिकच असं वाजायला लागतं की आपणच थारकायला लागतो. तेवढं म्युझिक वाजलं आणि तेवढं आवाजाचं प्रदूषण झालं म्हणजे तो सण साजरा झाला का. त्याच्यातनं कुणाला आनंद मिळाला. लेझरनी 7 जणांचे डोळे गेले, त्या डीजेनी 2 जण हृदयविकाराने मेले, अशा बातम्या आपण वाचित नाहीत का. सणवार आपली भाषा परंपरा संस्कृती ही आपण जपायचीच आहे.
इंग्रजी आजकाल फॅशन झालेली, इंग्रजी येत नाही म्हणून तो असं बघते तो बाबा आपल्याला उघडच असल्यावर वाटतं हा इंग्रजी येत नाही याला. इंग्रजी भाषा नसून फॅशन झालेली. पण मला व्यक्त होताना माझ्याच भाषेत व्हायला पाहिजे. आजपर्यंत जगामध्ये जेवढे माणसं प्रसिद्ध आहेत तेवढे सगळे त्यांच्या भाषेत व्यक्त झालेले, त्याच्यामुळंच प्रसिद्ध आहे. ते वेगळ्या भाषेतून नाही झाले प्रसिद्ध. माझी भाषा, माझी माती, माझी माणसं, ही माझी संस्कृती, ही माझी परंपरा, हा माझा अभिमान असला पाहिजे. ती जपली नाही तर काय होईल. एका गावात एक समाजसेवक होता, लोकांची कामं धामं करायचं. एक दिवस गावात कार्यक्रम ठरला. म्हणले सगळे म्हणले अण्णा तुम्ही व्हा अध्यक्ष. अण्णा म्हणले मला कशी नाही. म्हणले तुम्ही व्हा, तुम्ही सिनियर मोस्ट पर्सन आहे, गावात कामं धामं करता. बरं म्हणले कपडे चांगले घाला काय. कपड्यात काय नाही, कसं आहे तुमचं ते जुनं धोतर, 3 गुडीचा शर्ट, गामछा, गांडी टोपी, जुनी फॅशन झाली ती. आता शर्ट पॅन्ट आले, तुम्ही नवीन शर्ट पॅन्ट घालून अध्यक्ष कसा त्याचाच पाहिजे. बरं म्हणले बाजारात गेली, शर्ट पॅन्ट घेऊन आली. घरी येऊन बघितलं पॅन्ट लांब झाली होती. बायको चुलीवर स्वयंपाक करत होती. तिला म्हणली मंडळी संध्याकाळी कार्यक्रम आहे, मी अध्यक्ष आहे. ती म्हणली तुम्ही गावभर लष्कराच्या भाकऱ्या भाजी हिंडता, आम्ही कुठं कुठं बघायचं. जा तुमच्या आईला सांगा, मला टोचून बोलण्याशिवाय काय काम असतं त्यांना दिवसभर. बरं म्हणले आईकडे गेली मातोश्री संध्याकाळी. ती म्हणली बाबा आज एकादश आहे, या वयात तरी देव करू दे, तुला बायको करून दिली लेख आहे, जा त्यांना सांगतो आई कावर पुरायची तुला. लेकीकडे गेले. म्हणले माझ्या संध्याकाळी कार्यक्रम. ती म्हणली बाप्पा आमचा रेतीवाला नवऱ्यावर डॅन्स आहे. आणि ती तालमीला गेली. हे कांटाने कपडे गुंडाळले, अलमारीत टाकली, गेली गावात कामं करायला. तासाभराने ते बायकोचं स्वयंपाक पाणी उरकलं. तिला आठवलं बाया नवऱ्याचा कार्यक्रम आहे. तिने अलमारी उघडली, पॅन्ट काढली, वीजभर कापली, टिप मारून ठेवून दिली, गडी घालून शेजारणीकडे गप्पा मारायला गेली. अर्ध्या घंट्याने म्हातारी आली. बाया आईशिवाय पान सुद्धा हलत नाही. काय म्हणायचं आता, तुम्ही विटीपेक्षा जास्त कापली, टिप मारून ठेवून दिली, झोपायला गेली. कार्यक्रम अगोदर लेख आली. पप्पांचं असंच असतं, गडबडीत आम्हाला दिली, वीजभर कापली, टिप मारून ठेवली. संध्याकाळी बरमुडा घालून उभे होते कार्यक्रम. तर आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा, भाषेचा बरमुडा होण्या अगोदर तिचं जतन करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. जगभरात आपण आपली ओळख काय सांगणार आहेत. मग समजा आपण ऑस्ट्रेलियाला गेलो, काय सांगायचं. तुम्ही कुणकडले म्हणले तिथं. आपली भाषा, आपली परंपरा आपल्याला ठोसपणे सांगता आली पाहिजे. आपला पराक्रम ठोसपणे सांगता आला पाहिजे. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे सद्य परिस्थिती. कलियुग आहे, परिस्थिती काही बरी नाही. म्हणजे एका शेतकऱ्याचा एक बैल आजारी पडला आणि त्यालाच एक जवळ बोकड बांधलेला होता. तर तो बोकड सारखा त्या बैलाला म्हणायचा उठ उठ, तुझ्यात हिंमत आहे, दम आहे, असं ते नेहमी धीर द्यायचं त्या बैलाला. ते शेतकऱ्यांनी डॉक्टर आणला बघायला. मग डॉक्टरांनी तपासणी केली, मग त्याला इंजेक्शन दिले, बैलाला काही औषधं दिले. म्हणजे पुन्हा येतो 8 दिवसांनी. बोकडाने ऐकलं. ते औषधं दिले की त्या बैलाला ते म्हणायला लागला दररोज की तुझ्यात हिंमत आहे, तू उठ, धीर धर, चांगला स्ट्रॉंग आहेस तू, इतके कामं केले शेतीचे, तू असा काय मरगळून पाडलाय शेती. ते बोकडाचे सांगण्याने बैलाला जरा स्फुरण चढलं आणि ते 8व्या दिवशी उभा राहिला टणटणीत असा. बोकडाचे आभार मानले त्यांनी. ते शेतकरी आला डॉक्टरला घेऊन. डॉक्टर म्हणला बघा उभा राहिला नाही बैल, मी तर म्हणलं होतं तुम्हाला 8 दिवसात फरक पडतो का नाही बघा. म्हणलं झालं माझं काम. शेतकरी म्हणला माझ्याकडे पैसे नाहीत म्हणलं द्यायला तुम्हाला, पण त्याच्याऐवजी बोकडाचं मटण खाऊ घालतो मला. जग असं आहे, चांगलं करायला जावं तर वेगळंच वाटेल येते. पण तरी सुद्धा चांगलं करणाऱ्याने मी चांगलं करायचंय हे ठरवूनच चांगलं करायचं असतं आयुष्यभर. तेच माझं कर्म. मधीच एकदा गड बदलायचं नसतं. राजकारणात चालतं ते इकडून तिकडे, तिकडून इकडे, इकडून तिकडे. वैयक्तिक आयुष्यात ते करू नये. मी चांगला आहे की वाईट आहे हे पहिल्या दिवशी ठरवायचं आणि त्यानुसारच वागायचं, म्हणजे गोष्ट सोपी होईल. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे 9वा. आता मी हा 9वा मुद्दा सांगतोय तो सोशल मीडियाचा. मी मागच्याही त्या लोकमतच्या कार्यक्रमात बोललो होतो, ज्यांनी ऐकलं असेल त्यांना. सोशल मीडिया हा दुधारी शस्त्र आहे, तुम्ही वापराल तसं. आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतनं PhD झालेले खूप आहेत. आता व्हॉट्सअपवर एक दिवस येतं
मधुमेहासाठी साखर खाऊ नये, गुळ खावा. लगेच ते सगळीकडे गुळ खाल्लं. आता डायबिटीस वाल्यासाठी गुळही तेवढाच बेकार आहे. मग कधीतरी बातमी येते डायबिटीस वाल्याने गुळ खाऊ नये, गुळ नका खाऊ आहे काय, गुळ चहा साखरेच्या गुळाचा नका घेत जाऊ चहा. त्याच्यामुळे ते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये PhD झालेले खूप जण आपल्याला सल्ले देत बसतात. त्या सोशल मीडियामुळे आळस खूप वाढत चालला, आपले कान हलके झाले. तुम्ही जर बघितलं तर परमेश्वराने आपल्याला कसे अवयव दिले, 2 कान दिले, 2 नाकपुड्या दिल्यात, 2 हात दिले, 2 पाय दिले. त्या सगळ्याचं काम एकच आहे, पण जीभ मात्र एकच दिली माणसाला आणि तिचे काम 2 आहे, खायचं पण आहे, बोलायचं पण आहे. तर तिचं 2 विभागात काम आहे ना. त्याच्यामुळे कमी बोलणं ठेवायचं आणि ऐकणं जास्त ठेवायचं, हलके कान नाही ठेवायचे. एखाद्या माणसाविषयी बदनामी करत कोणीतरी नाव न टाकता टाकलं की आपण म्हणतो काय बेकार माणूस आहे तो. आपण त्याची हे केली आहे का, तपासणी केली आहे का, उलट तपासणी घेतली आहे का हा माणूस चांगला आहे का वाईट आहे. त्या कोणीतरी व्हॉट्सअपवर मेसेज टाकला म्हणून आपण त्या माणसाची सगळीच बदनामी करून मोकळे होऊ लागलो. ही गोष्ट आपल्याला भयंकरतेकडे नेईल, बाकी कुठं नेणार नाही. दररोज सकाळ झाली की मेसेज एकमेकाला, आयुष्य भवसागर आहे, समुद्र तरुण जायचा असन तर हरिनामाशिवाय पर्याय. आज तुला तरुण जायचं नाही तर बुड. आपण सकाळी मेसेज वाटले की जगातला सगळ्यात भंगार माणूस आपणच असं आपल्याला वाटायला लागतं. एवढे आपल्याला सूचना सुविचार आलेले असतात. त्याच्याऐवजी गावच्या चांगल्या लोकांचा एक ग्रुप करायचा, गावातल्या कामाविषयीच त्यावर बोलायचं, बाकी काहीच बोलायचं नाही. कुणाचा वाढदिवस आहे त्याच्या घरी जाऊन केक घेऊन जाऊन गाळा मिठी घाला त्याला, त्याच्यावर टाकू नका. वाढदिवसाच्या शुभेच्छा, तुम्ही चंद्रा इतकी जागा सूर्य इतकी काय बघितले. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर हा तुमच्या कामासाठी होतोय का हे प्रत्येक सरपंचाने भान ठेवणं गरजेचं आहे. 11वा मुद्दा आहे, जगण्यातली निरर्थकता वाढत चाललेली. का? कारण आपल्याला ह्या विज्ञानानं भौतिक सुख इतकी दिलेली आहे, ती फक्त विकत घ्यायचं काम आपल्याला करायचं. त्याच्यामुळे काय झालं, जगण्यातली निरर्थकता वाढत चालली. एखाद्याकडे खूप पैसा आला की त्याच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, मोबाईल आहे, AC आहे, गाडी आहे, सगळं आहे. त्याच्या जगण्यात काय राहिला अर्थ. किंवा आरामशीरच, म्हणजे त्याला जाग्यावर पाणी आणून देणारा माणूस आहे, म्हणजे त्याचं आयुष्य कमी होत चाललंय का नाही, का वाढत चाललंय. एका जाग्यावर बसून किंवा हालत सुद्धा नाही. साहेब तुम्ही उठू नका, काय करायचे, हात धुवायचे, त्याला लगेच ते लिंबू टाकून लगेच पाणी तिथं. त्याच्यासाठी सुद्धा तो माणूस उठणं. या जगण्यातल्या निरर्थकतेमुळे आरोग्य धोक्यात आलं. पूर्वीच्या काळात माणसं स्वतःचे काम स्वतः करायचे, त्याचं कारण होतं. तुमच्या पिढीला माहित असेल ते, आपण कष्ट घेतले नाही. आपण कष्ट घेतलेच नाही तर आरोग्य धोक्यातच येईल ना, दुसरं काय होईल. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे, सवयी लावल्या जातात. तुम्ही जर बारकाईने बघितलं तर ह्या सगळ्या भौतिक गोष्टींच्या सवयी तुम्हाला लावल्या जातात. आता ते तोंडाचं क्रीम लावून किती बायका गोऱ्या झाल्या, सगळ्या भगिनींनी सांगा. क्रीम लावल्यापासून मी इतकी गोरी झाली की नाही, होतं का काही. पण त्यांनी काय केलं, खेड्यात परवडत नाही म्हणून त्यांनी 5 रुपयाला 10 ग्रॅम द्यायला सुरुवात केली. एवढी ट्यूबी ती 10 रुपये, 5 रुपयाची 10 ग्रॅम. आता 5 रुपयाची ती जर 10 ग्रॅम असेल तर 50 ग्रॅम केवढ्याची झाली, म्हणजे 100 रुपये छटाक. आपल्याकडे 50 ग्रॅमला छटाक म्हणतो. एक छटाक 100 रुपये आणि 1 किलो जर केवढ्याची झाली 500 रुपये. त्यांनी त्यांचा व्यवसाय पाहिला आणि तुमची गरज वाढवली. तुम्हाला ती गोष्ट गरजेची आहे का नाही याचा विचार न करता तुम्ही त्या गरजा वाढवून घेतलेल्या आहेत. या कोविड काळाने आपल्याला शिकवलं की नाही आपल्या गरजा किती कमी आहेत. घरात माणसं बसून होती, किती कपडे लागले तुम्हाला घालायला. पण आपण विकत घेताना मॉलमध्ये गेलो की 5 पिशव्या अशा धरूनच बाहेर येतो. 25 शर्ट घेतली, अरे कशाला घेतले, कावा घालणार आहेस, होते ना आपल्याकडे ते.
आणि तेच पुन्हा 2 वर्षांनी हे काय वापरलेलं देव टाक नवीन दिवसांनी. तुमच्या गरजा वाढू लागल्या, त्या गरजांवर नियंत्रण करणं हे पुन्हा सरपंचाचं काम, गावच्या प्रमुखाचं काम. त्यानंतरचा मुद्दा आहे यंत्रयुगाचा. या यंत्रयुगानं चंगळवाद वाढत चाललेला आहे. पण विज्ञानाने शोध तर लावले, माणसांचं जगणं म्हणलं तर सुखकर केलंय, पण त्याला जे साईड इफेक्ट आहेत त्याची उत्तर कोण देणार आहे? गाड्या वाढल्या, 4 व्हीलर वाढल्या, चांगली गोष्ट आहे, तुमचा प्रवास सोपा झाला, चला मान्य आहे. पण त्याच्यामुळं होणारं प्रदूषण, त्याचं काय करायचं? त्याच्यामुळे माणसांना होणारे श्वसनाचे आजार, त्याचं काय करायचं? त्याच्यामुळे वाढत चाललेले अपघात, त्याचं काय करायचं? यंत्रयुग जर खूप आपल्यावर हावी झालं तर आपला विनाश अटळ आहे हे सांगायला आता आपल्याला कशा ज्योतिषी पाहिजे? आपल्याला दाखल नाही होईल. डिझेल पेट्रोलचे साठे संपत चालले, त्याचं काय? म्हणून तुम्हाला यंत्रयुग किती कामाचं आहे आणि किती गरजेचं आहे याचा विचार प्रत्येक गावातल्या सरपंचांनी करणं गरजेचं आहे. मी तुम्हाला हे मुद्दे मुद्दामून सांगतोय कारण माझी खात्री की यातले गेला बाजार 5% सरपंच तरी हे माझं बोलणं मनपूर्वक ऐकत असतील. कारण एका माणसाने दुसऱ्या माणसाला पोहोचवलेलं मनोगत आहे. काही जण निवांत पडतील, AC लागलेला आहे दुपारी म्हणून डोळे मिटून डुलकी काढतील, त्याच्याबद्दलही माझं काही म्हणणं नाही. पण मी इथं आलोय ते तुम्हाला सांगण्यासाठी आणि बोलण्यासाठी. हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे, माणसांची माणसासम वागणे. ही आता अलीकडं सगळीकडे प्रार्थना झाली. पण ही प्रार्थना मला अंगीकारता जेव्हा येईल त्या दिवशी खरं माणूस पण माझं सुरू होईल. संत कबीर म्हणतात तसं, माणूस होणं कठीण है, साधू होणं दूर रहा. ते म्हणले माणूस होणं अवघड आहे तर साधू का व्हायचं? पैशाला पासरी साधू दिसतात आपल्याला, पुढे त्यांचे कर्तृत्वही बाहेर येतात. ते म्हणतो आपण आयो हेनी केलं. माणूस होणं कठीण आहे, साधू होणं त्याच्या पुढचा लांबचा पल्ला आहे. आधी माणूस व्हायला शिकलं पाहिजे, ही महत्वाची गरज आपल्या सगळ्यांना. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे आता प्लॅस्टिक आहे. विज्ञानानं मी मगाशी जे सांगत होतो तसंच प्लॅस्टिकचा शोध लागला, दुसऱ्या महायुद्धात त्याचा वापर वाढला. पण ते प्लॅस्टिकचं विघटनच 1000 वर्ष होत नाही. आपण खेडोपाडी बघतो, तुम्ही जर बारकाईनं बघितलं तर ढिगाऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये ते प्लॅस्टिकच्या पिशव्या तशाच टाकून दिलेल्या असतात. एक दिवस समजा तो थर असा त्याच्यावर जमिनीवर सगळा प्लॅस्टिकचा झाला तर वरून येणारं पाणी कुठं जाईल आणि खालून तुम्हाला पाणी पाहिजे असेल तर कसं काढता? पुढच्या पिढ्या पितृपक्ष करणारच नाहीत. मी तुम्हाला आता सांगतो, ते म्हणतील काय करून ठेवले आपल्यासाठी, ज्या फोटो फेकून काय करायचं ते द्या. इतकी ती पिढी आपल्या वागण्यामुळे हवालदिल होत जाईल याचं भान आपल्याला असणं गरजेचं आहे. मला मान्य आहे हे आपल्या अंगावर अकस्मात कोसळलंय. अजून 30 वर्षापूर्वी ह्यातल्या कुठल्याच गोष्टी नव्हत्या. आपण जर बारकाईनं बघितलं 30-35 वर्षापूर्वी तुमच्याकडे मोबाईल नव्हते, काही नव्हते, तरी आपण जगत होतोच ना. काय बिन जगायचं तसंच होतं काय? आपल्याकडे आनंद नव्हता काय तेव्हा? होता, तेव्हाही होता. तर आता हे मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या, हे सगळे मुद्दे सांगितले. आता या मुद्द्यांच्या पलीकडे सगळ्यांना काय करावं लागेल? सरपंच म्हणून सगळ्यात पहिलं आपल्या गावची जल, जमीन आणि जंगल याचं प्राणपणाने जतन करा. कारण तुमचं अर्ध आयुष्य गेलेलं आहे, तुम्ही सरपंच झालेले. याच्या पुढचं आयुष्य कसं काढायचं हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. जल, जमीन आणि जंगल. गावामध्ये देशी वृक्ष लागवड कंपल्सरी करायची, जिथं जागा मिळेल ती. माझे काही सरपंच मित्र पण आहेत. आमचं रामेश्वर आहे. रामेश्वर किती झाडं लावले गावात? किती? 2300. मी एका गावात इथं शूटिंग करत होतो गोगलगावला. गोगलगावचे माजी सरपंच आमचे आहेत का, योगेश मस्की, योगेश भाऊ. शूटिंग करत होतो. आम्ही ठरवलं शूटिंगमध्येच आपण गाव बदलू. तिथं आम्ही 15,000 झाडं लावले 10 वर्षापूर्वी. आता सगळ्यांनी गोगलगावला जाऊन पाहते झाडं कसे झाले.
काय होतं, झाडाला तुम्ही 3 वर्ष सांभाळायचे, त्याच्या पुढे झाड तुम्हाला सांभाळणार आहे आणि ते कित्येक वर्ष सांभाळणार आहे. 200 वर्ष 300 वर्ष झाडाचं वय सांगता येते का? कुणीतरी लावून गेलेलं असतं. कालची गोष्ट आहे, द्यायच नाही ते यवतमाळची पुसद तालुक्यातली खुर्शी नावाचं गाव आहे. केशव शिंदेची गोष्ट तुम्ही वाचली असत. कुणीतरी पंजोबांनी तिथं रक्तचंदनाचं झाड लावलं. हे फक्त पूजायचे, आपल्या आज्याने लावले झाड म्हणून दररोज. त्याची किंमत 5 कोटी आहे. त्या पंजोबांनी 5 कोटी रुपये तिसऱ्या पिढीला दिले. 5 कोटी तर अजून त्याचं व्हॅल्युएशनच चालू आहे. आपल्या आज्यांनी पंजांनी लावलेल्या गोष्टी आपण सांभाळायचं असतं. त्याचं कारण ते त्यांनी विचार केलेला असतो की आपल्या 3ऱ्या 4थ्या पिढीपर्यंत का होईना हे पोहोचावं वैभव. निस्वार्थ भावनेने लावलेलं आहे की नाही त्या पंजांनी. आज 5 कोटी रुपये किंमत आणि ते रेल्वेवाले अजून ठरवतात 5 कोटी द्यायचे का जास्त द्यायचे जंगलात. तर जल जमीन जंगल हे तुमचं महत्वाचं. तुमच्या गावातले पाण्याचे स्रोत काय? आम्ही 10 वर्ष काम करतोय पाण्याच्या याच्यात नाम फाउंडेशन करून. तुमच्यापैकी बऱ्याच गावांमध्ये नामचं काम चालू असेल. एकदा ते झालं काम, पाणी आलं की तिथं तुम्ही काय करा, वृक्षारोपण करायला तुम्हाला काय अडचण आहे? देशी झाडं लावायची. सयाजी शिंदेनी देवराई तयार केलेली आहे. देशी झाडं तुम्हाला पाहिजे असतील तर त्या शिंदेना कॉन्टॅक्ट करायचं, म्हणायचं आम्हाला द्या एवढी झाडं, आम्ही मेंटेन करतो. 3 वर्षांनी त्यांनाच वाढदिवसाला बोलवायचं, आनंदाने येतील ते. देशी झाडं लावायची. रक्तचंदनापासून गोरखचिंचेपर्यंत तुम्हाला किती झाडं लावताय. महात्मा ज्योतिबा फुलेंनी खडकवासल्याचा डॅम बांधला पुण्याचा. तर त्या खडकवासला डॅम मध्ये नाम फाउंडेशन आणि ग्रीन थंब अशा आम्ही 2 संस्थांनी मिळून काम केलं. 15 लाख डंपर गाळा काढला. अर्धा शेतकऱ्यांना दिला आणि अर्धा तिथं त्या खडकवासल्याच्या तिथे 20 फूट आम्ही असं पेरीफेरी तयार केली, ज्यात आम्ही तो गाळा टाकला आणि तिथं झाडं लावली 3.5 लाख. आता जर तुम्ही खडकवासल्याच्या बाजूने फिरायला लागलात तर तुम्हाला पक्ष्यांची किलबिल ऐकू येईल. तुम्हाला तिथं फुलपाखरं डोलताना दिसतील. निवांत रोमॅन्टिक जोडपे बसलेले दिसतील. डंगरे डोंगरे जायचे असतील ते मावळतीच्या सूर्याला नमस्कार करताना दिसते. जीवसृष्टी बहरली तिथे. तुमच्या गावचं जल जमीन जंगल हे सगळ्यात पहिलं तुमची त्रिसूत्री असली पाहिजे. गावासाठी त्याची सुविधा करा. एखाद्याला मधमाशा पालन गावातल्या 10 जणांनी ते शिकून घ्यायचं. जवळ मधमाशा आहेत तवर माणसं आहेत. मधमाशा गेले की माणसं जाते. त्या मधमाशांना जपण्याचं काम आपलं आहे. गावातला माणूस तयार करा, 10 माणसं तयार करा. आणि आता चहूकडे शिकण्याची सोय. तुम्ही कुठल्याही कृषी विज्ञान केंद्रात जा, कुठेही जा, सहज सुलभ आहे. फक्त तुमच्या कृतीची गरज आहे. हा सगळ्यात महत्वाचा आहे. तुमच्या गावासाठी तुम्ही एक बियाणांची बँक तयार करा. तुमच्या गावासाठी करता येईल का? सरपंचांना गावासाठी एक बियाणांची बँक तयार करा. आम्ही गेली 3 वर्ष कळमनुरीला हिंगोली जिल्ह्यात नाम फाउंडेशनच्या वतीनं आम्ही पहिल्या वर्षी 500 शेतकरी घेतले. हरभरा लावला, त्यांना वेगळं बियाणं दिलं. म्हणलं तुमचं जे काही लॉस होईल आम्ही भरून देऊ. पण तेव्हा पावसाने ओढ दिली. पण बाकीच्यांनी जे बियाणं लावलं होतं त्याच्यामधलं फक्त 15-20% आलं आणि ह्याच्यातलं 75-80% आलं. 3 वर्ष, आता 3रं वर्ष आहे. मग नंतर आम्ही सोयाबीनचं केलं, हरभरा सोयाबीन हरभरा. आता 1000 शेतकरी. या वर्षी तर जास्त शेतकरी आम्हालाही लावायचं म्हणायला. सरपंचाने आपल्या गावच्या मातीमध्ये काय येतं याचं सॉइल टेस्टिंग करून घ्यायचं. अल्प भूधारक आणि अत्यल्प भूधारक सुद्धा आपलेच आहेत हे आधीच मनाशी ठासवायचं. त्याच्याकडे अर्धा एकर जमीन आहे, त्याला तिकडं बाहेर उभं करायचं, ह्याला काही अर्थ नाहीये. मी म्हणलं त्याची भूमिका आहे ती आजची. उद्या कदाचित तुम्ही त्या भूमिकेत येता. म्हणून त्यांनाही बरोबर घ्या. गावाची माती तपासा, आपल्या गावात काय येतं ते बघा. एक बियाणं बँक तयार करा. शेतीच्या अवजारांची एक छोटी बँक तयार करा. ग्रामपंचायतीला करता येईल का नाही मला सांगा. सरपंचांना करता येईल का नाही ठरवून. जेवढे आपल्याला आपल्या पिकांसाठी, सगळ्या गावच्या पिकांसाठी लागणारे अवजार आहेत त्याची बँकच तयार करायची. आणि कोणालाही तुम्ही भाडे तत्वावर देऊन टाका ना. पंचायतीला त्याचे पैसे घ्या. तुमच्यात होऊन जातो ना गोष्ट.
ज्याची 2 एकर जमीन आहे त्यांनी ट्रॅक्टर घेतला काय फायदा आहे? नंतर त्याची भाबतीच भर नाही ना. पण तीच जर गावचाच असेल ट्रॅक्टर तर कोणाला पाहिजे, कोणत्या वेळेला पाहिजे, सगळं नियोजन करून सगळ्या जेवढे अवजार लागतात, जेवढे गरजेचं आहे तेवढेच बँक आणि जर परवडेल इतक्याच त्याच्यावर भाडे तत्वावर द्या. ही एक गोष्ट तुम्ही करू शकता. नाम फाउंडेशन सुरू झालं त्यावेळी आम्ही एकल महिलांना 1270 शिलाई मशीन दिल्या होत्या. त्याचा आम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळाला. तुमच्या गावात ज्या एकल महिला आहेत त्या तुमच्या बहिणीच आहेत ना. अकाली त्यांच्यावर संकट आलेले एवढाच विषय असतो. आपण जसं जगतोय तसंच त्यांनाही जगता आलं पाहिजे. एकल महिलांना तुम्ही त्यांच्यासाठी समजा पिठाची चक्की असेल, शिलाई मशीन असेल, डाळ मिल असेल, काही देता येत आहे का पहा. त्यांचं ग्रुप करून त्यांचंही जगणं सुखकर होईल ना. आपलं गाव म्हणून मी म्हणलं सरपंच हा बापासारखा पाहिजे. हे सगळे माझे लेकरं आहेत असं समजून त्यांनी चाललं पाहिजे. गावामध्ये तुम्ही स्वयंरोजगारासाठी खूप गोष्टी करू शकता. तुम्ही त्यांना शिक्षण देण्यासाठी विकास कौशल्याचं महात्मा ज्योतिबा फुलेंनी 125 वर्षापूर्वी पाया घातलेला आहे व्यावसायिक शिक्षणाचा. तुम्ही त्यांना व्यावसायिक शिक्षण देऊ शकता. त्यांना गावामधला पैसा बाहेर नाही जाऊ द्यायचा. गावातला पैसा गावातच राहायला पाहिजे काही जरी झालं तरी. तेवढे कौशल्यवान माणसं गावात निर्माण करा. व्यसनाधीन माणसांचे तांडे निर्माण केले तर ते आगी लावतील, उद्या पेटवतील सगळं. पण तुम्ही हे जर माणसं तयार केले तर ते तुमचं गाव संपन्न आणि सबळ करतील. त्याचे उदाहरणं सुद्धा आहे. तुमच्या गावात जे पीक येतं ते तुम्हाला जास्त प्रमाणात घेऊन त्याचं व्हॅल्यू ॲडिशन करता येतं का तसं पहा. व्हॅल्यू ॲडिशनसाठी हा प्रयोग आम्ही केला. चंद्रपूरला जंगलालगत सरकारने असं धोरण मांडले की जंगलालगत जी गावं आहेत त्यांनी जंगल राखावं, त्यातलं उत्पन्न घ्यावं. आणि तिथल्या आदिवासी महिलांना आता मोहाच्या फुलाची फक्त दारू होती एवढंच आपल्याला माहित होतं ना. पण त्या आदिवासी महिलांना सगळं माहिती, लोणचं होतं, त्याचे लाडू होते, सगळे होते. आम्ही व्हॅल्यू ॲडिशनसाठी काही मशीन्स तिथं त्यांना दिल्या आदिवासी महिलांना. आज त्यांचं एक उत्पन्न सुरू झालेलं आहे. मोह फुलांच्या वेगवेगळ्या वस्तू बाजारात येऊ लागलेल्या आहेत. तुमच्या गावात असं होऊ शकतं का? होऊ शकतं. कुणी ठरवलं तर तुम्ही ठरवलं. मी फक्त हे सांगण्याचं काम तुम्हाला करतो. गावातनं माल कुठे व्हायचा असेल तर वाहन व्यवस्थाही गावालाच करता आली तर आपल्याला काय अडचणीच आहे. ते कुठल्याही मालाची वाहतूक करण्यासाठी गावात सर्वांनी मिळून समजा 2 वाहनं घेतली आणि त्याच वाहनांमध्ये भाडे तत्वावर तुम्ही मालाची ने-आण केली, तुम्हाला परवडतं का नाही? दुसऱ्या माणसाच्या हातापाया पडण्यापेक्षा आपल्या गावचीच वाहन व्यवस्था आहे. आणि हे केलेले लोक आहेत बरं का. मी तुम्हाला असं हवेत बोलत नाहीये. हे ज्यांनी चांगल्या पद्धतीनं राबवलेले अशी माणसं, त्यांची उदाहरणं सुद्धा मी तुम्हाला सांगेन. आपल्याकडेच पाहायला झालं तर पोपटराव पवार आहेत आपले हिवरे बाजारचे, भास्कर पेरे पाटील आहेत पाटोद्याचे. पण माणसं जेव्हा उभी राहतात आणि तपस्यासारखे जेव्हा कामं करायला लागतात तेव्हा त्या गावाचं हिरवे पण तुम्हाला फेटा घालायची गरज नाही. तुम्ही गाव चांगलं केले की लोक तुम्हाला शोध येते. थांबा तुम्हाला 2 फेटे घेऊन आलो. त्यांना म्हणायचं नको, मला गावालाच जे काय आहे. तुम्ही काम केलं गावाच्या हृदयावर कायमस्वरूपी ते कोरलं जाईल. तुम्हाला मी व्यायामशाळेचं सांगितलं, एखादा गुंठ्याचा प्रश्न आहे, मी तुम्हाला सांगितलं एक अभ्यासिका तयार करा. आमच्या पोपटरावांनी स्मशानात केली अभ्यासिका. एक झाड माझ्या हातनं लावून घेतलं. म्हणजे तुम्ही लावा एक झाड. म्हणलं इथे हिरवगार का करायला लागली एवढं स्मशान देऊन? ते म्हणजे पोरं येऊन अभ्यास करते तिथं सगळं शांत असतं. म्हणजे तिथं कोणी येत नाही जात नाही, शांतपणे अभ्यास करता येतो पोरांना. मस्त त्यांनी बाकडे केले, झाडं लावले, हिरवगार स्मशानभूमी आणि ती अभ्यासिका आहे. डोकं आपण चालवलं तर ती व्यवस्थित चालवता येतं. आपल्याला ठरवलं पाहिजे मला करायचंय का नाही, तेवढाच फक्त प्रश्न आहे. तुमच्या मनात आलं तुम्ही कराल. व्यसनमुक्ती केंद्र करा. 10 देवळं बांधण्यापेक्षा एकच देऊळ बांधा. त्या देवळातच विविध कार्यक्रम राबवायचे. भजनापासून व्यसनमुक्तीपर्यंत सगळे तिथेच राबवायचे. तिथेच तुम्हाला समजावता येईल सगळ्या लोकांना. देवाच्या समोर माणूस त्यातल्या त्यात दचकतो जरा. पेलेला
माणूस असला तरी देव आला तरी चपला काढतो, नमस्कार करतो. झिंगत जरी चाललेला असला तरी जिहुळ आलं म्हणतो तिथं. म्हणजे देव आहे की नाही यापेक्षा आपल्यावर त्याचा अजून प्रभाव आहे ही गोष्ट बरी आहे ना. आपण कुणाला तरी उत्तर देण्याला जबाबदार आहोत आपल्या वागणुकीचं, ही आपली चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे आपल्याला व्यसनमुक्ती केंद्र चालवता येईल. तिथे एक गाव एक लग्न तिथे करायचं. ज्यांना जमेल त्या सरपंचांनी आवर्जून करा. एका गावात एकच लग्न तिथे. जितके लग्नाचे आहेत तेवढं सगळ्यांना एकत्र करा. तुमचा खर्च वाचल हो. खर्च वाचण्याचा मुद्दा महत्वाचा आहे. कारण काय होतं, तुम्ही त्या सगळ्या जे नातेवाईक हे म्हणजे इतकी कलकल असते त्या लग्नामध्ये. बरं तुम्ही त्यांना किती भारी दिलं तरी ते ही काय साडी दिली बाय काय पाय पुसणं दिलं काय हे असं बोलण्याची पद्धतच पडून गेली. तो बिचारा त्या वधूचा जो बाप असतो तो बिचारा पिचकून जातो त्या सगळ्याच्या. 400 साड्या वाटतो. 400 जणी घालतात का नाही माहित नाही. बाया काय दिले हे चल मी टाकून तिकडं. पण त्याच्यापेक्षा एक गाव एक लग्न तिथे केली तर गावात त्या वर्षी जेवढे लग्न होणार आहेत सगळे एकाच मांडवत होतील म्हणायचे. आणि सगळ्या गावाने वराड्यासारखं काम करायचं. तिथं सगळ्यांनी कष्ट घ्यायचे. तसंच एक गाव एक सण. जो सण असेल तो सगळ्या गावांनी मिळूनच साजरा करायचा. 4 गल्ल्यातनं 4 वेगवेगळ्या मिरवणुका यायला लागल्या तर असं करायचंच नाही. एकत्र करायचं. प्रयत्न मी तुम्हाला हे फक्त प्रयत्न करण्यासाठी सांगतोय. ज्याला जमलं तो यशस्वी. त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा आहे तुम्हाला सामूहिक गोठे करता येते. तुम्हाला प्रत्येकाच्या जमिनीतली थोडं थोडं हे घेऊन तिथं चारा लावता येईल. सामूहिक पशुपालन केलं तर गावचं उत्पन्न वाढेल. ते चंद्रपूर जवळ एकाने त्या आदिवासी गावामध्ये बांबू लावले. 1 कोटी रुपये उत्पन्न आहे गावाचं वार्षिक. 1 कोटी. कोट्यधीश गाव आहे. हा फक्त विचाराचा प्रभाव आहे हे तुम्हाला सांगतो. तुम्ही कृतिशीलतेत आणला तो विचार तर तुम्हाला इथे करता येईल. कशामुळे नाही करता येणार. स्वच्छता आहे त्यातून तुम्ही खत निर्मिती प्रकल्प असतील काय जे असेल गोबर गॅस असेल गांडूळ खत असेल हे गावासाठी सामूहिक केलं तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. आणि मी आपली महाराष्ट्रातली उदाहरणं सांगितली पण तुम्हाला मी सांगतो सिंगापूर हे मलेशियापासून वेगळं झालं त्यावेळी तिथं ली कुआन यू नावाच्या एका माणसाने ते सिंगापूर शहर आज किती 1 नंबरला आणलेलं. 31 वर्ष हा माणूस पंतप्रधान होता ते सिंगापूर. आज सिंगापूरचं चलन बघा ना आपलं चलन बघा. आता तो तर देश तयार केला त्यांनी. आपल्याला तर गावच तयार करायचं. आपण आपल्या मनात आणलं तर तुमच्याकडे सरपंच नाहीत का तसे आहेत. मी तुम्हाला 2 उदाहरणं दिली आपले महाराष्ट्रात. तामिळनाडूमध्ये वेदराणायम नावाचा एक जिल्हा आहे. तिथल्या 2 गावांचं उदाहरण तुम्हाला देतो. पैकी एक आहे नालू वेदपती. तुम्ही सगळे मोबाईलवाले आहेत ना अँड्रॉइडवाले. कार्यक्रम झाला की ते नालू वेदपती वेदराणायम जिल्हा. या नालू वेदपती मधल्या गावकऱ्यांनी एक दिवस काय केलं सगळ्या गावाने 24 तासात 80,000 सुरूची झाडं लावले. 80,000 पेक्षा जास्त 24 तासात. त्यांचं नाव गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये गेलं. जेव्हा 2005 साली सुनामीचा प्रलय आला तेव्हा तामिळनाडूच्या किनारपट्टीवर वाचलेले तेवढे एकमेव गाव आहे. त्या 80,000 सुरूच्या झाडांनी त्या लाटा थोपवून धरल्या आणि गावाला वाचवलं. दुसरं उदाहरण त्याच तामिळनाडू मधल्या वेदराणायम मधलं ओडनथुरई नावाचं गाव आहे. पाठारे साहेब कुठं खाली बसता का वर येता या वर या नाही इथं. ओडनथुरई नावाचं गाव आहे. नाव तुमच्या लक्षात राहत नसेल तर लिहून घ्या. वेदराणायम जिल्हा ओडनथुरई गाव. त्या ओडनथुरई गावात आर षणमुगम नावाचे एक सरपंच आहेत. त्या गावात एकही कच्चं घर नाहीये. सगळे पक्के घर त्या माणसाने केलेले. त्या ओडनथुरईचा अभ्यास करा. एक सरपंच गावासाठी काय करू शकतो याचं ते आदर्श उदाहरण आहे. तुमच्या जवळपासच ही उदाहरणं आहेत. काल परवाच आपल्याकडे 1 कोटी झाडं तेलंगणात ज्यांनी लावले ते दरिपल्ली रामय्या ज्यांना चेट्टू रामय्या म्हणायचे. चेट्टू म्हणजे वृक्ष.
दरीपल्ली रामय्या काल परवाच त्यांचं निधन झालं. पद्मश्री दिली शासनाने. त्यांनी 1 कोटी झाडं हयातभरात लावलेली माणसाने आणि जगवली. जादेव मेले पेंग आपल्याला फॉरेस्ट मॅन म्हणून माहिती, फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया. आयुष्यभर हयातीत एक चांगलं काम करायचं हे ध्येय धरून जर तुम्ही पुढे चाललात तर तुमच्या गावचा विकास होण्याशिवाय तुम्हाला कुणी रोखू शकत नाही. 300 पेक्षा जास्त योजना आहेत, त्या चतुराईनं कशा वापरायच्या आणि आपलं गाव हा आपला देश कसा करायचा, आपल्या गावासाठी आपल्याला काय करता येईल, हाच सरपंचाचं ध्येय, धोरण आणि विचार आयुष्यभर असला पाहिजे. तुम्ही आज सर्व सरपंच इथं जमलात. मी हे मनोगत मुद्दाम मांडण्यासाठी इथे आलो, कारण म्हणलं की ह्यातल्या काही जरी गोष्टी अंगीकारल्या आणि त्या गावचं कल्याण झालं तर आपलाही एक अंशतः हातभार त्या गावाला लागला असं मी समजतो आणि त्यात मला आनंद आहे. तर ह्यातून स्फूर्ती घेऊन आता मी तुम्हाला ओडणथुरईचं उदाहरण सांगितलं, नालू वेदपती गावाचं उदाहरण सांगितलं. ही गावं तुम्ही यूट्यूबवर शोधा. ओडणथुरई गावात आर षण्मुगमनी काय केलं याचा अभ्यास करा. तुम्हाला तुमचं गाव निश्चितपणे बदलता येईल. यातल्या काही गोष्टी जरी अंगीकारल्या तरी गावचा विकास होईल एवढं मात्र निश्चितपणे सांगतो. आज तुम्ही इथं आलात, मलाही इथे बोलवलं सत्कारानिमित्त, त्याबद्दल मी पावशी कुटुंबियांचे मनापासून आभार मानतो. पण या निमित्ताने आनंद जास्त असा आहे की सरपंचांशी मला मनमुक्त बोलता आलं. आणि मेन म्हणजे दरवेळेस आपण विनोदच केला पाहिजे असं गरजेचं नाही आहे. कधी कधी आपण आपल्याला जे जाणवतंय तेही सांगणं गरजेचं आहे. आज या निमित्ताने मला तुमच्याशी हा संवाद साधता आला, याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. मी माझं मनोगत थांबवतो. जय जवान जय किसान.